आम्ही लेहमध्ये पोहोचलेलो आहोत. लेहमधला जो रूम आहे तो असा आहे. इथे जस्ट आता जॅकेट टाकलं, मला गॅलरीच्या बाहेरचा व्ह्यू एकदम मस्त दिसला, तो दाखवतो तुम्हाला. इकडे भाऊ आहे. बाथरूम एवढं मोठं आहे की 2 जण आरामात झोपतील. त्याच्यानंतर गॅलरीच्या बाहेरचा व्ह्यू बघा भाई, फुलं बघा किती आहेत, खूप मल्टिपल रंगाची फुलं आहेत, मल्टिपल. इकडे गाडी आहेत आपल्या. 401 गॅलरी अशी गॅलरी घ्यायला पाहिजे होती, बट ठीक आहे चलो. हा सीन बघा तुम्ही फक्त रूमच्या बाहेरचा, फुल मस्त. थोडा फ्रेश होतो थोडासा, आंघोळ बिंघोळ करतो, मग भेटतो लगेच तुम्हाला. अरे यार तिकडे बघा, इथे लिहिलेलं दिसतंय का तुम्हाला? ते समोर बघ, डोंगरावरती लिहिलेलं आहे लॅम्प डाऊन 50. हां, काहीतरी पॉईंटच असणार तो. चलो लगेच भेटतो आंघोळ झाल्यानंतर. आता काय रूम चेंज केला आहे, 401 मध्ये आलेलो आहे. सेम सीन इकडं. इकडे बाथरूम टॉयलेट वगैरे आहे, 24/7 गरम पाणी आहे. इकडचा फुल व्ह्यू आहे कारण की कॉर्नरची आहे. त्याच्यानंतर हा इकडे ह्याला गॅलरी अटॅच्ड आहे म्हणून आम्ही हा रूम घेतलेला आहे. गॅलरीच्या बाहेरचा व्ह्यू बघा भाई, व्ह्यू बघा गॅलरीच्या बाहेरचा. सोनू त्याला वायफायचा पासवर्ड विचार ना. आणि हे हॉटेल आणि इकडे सर्व आत्ताशी ही रायडर्स आलेले आहेत, आपलेच आहेत. सेम व्ह्यू बट गॅलरी बेस्ट. हा व्ह्यू बघा यार तुम्ही हॉटेल रूमच्या बाहेरचा. आधी हा जस्ट साईडचा रूम होता आपला, हा इथला जस्ट चेंज केला मी. हॉटेलमध्ये मी थांबलो आहे ना, त्या हॉटेलचं गार्डन बघा, बापरे इतकी फुलं आहेत. आता हा वाला पाड बघा, वाला फुल बघा, काय माहिती कुठले फुलं आहेत, भरपूर जास्त फुलं आहेत. हा बघा, हे पण खूप डेंजर आहेत. हा पण बघा, इथं फुलं मी कधी पाहिली पण नाही, अशी फुलं आहेत. ही फुलं मी कधी पाहिली नाही आहेत. ही मध्ये काहीतरी काय लावलंय काय माहिती, बघू आपण. सफेदवालं हे फुल बघा भाई, एवढी सगळी फुलं आहेत तिथे. तर लेह मार्केटमध्ये आता आलेलो आहोत आपण. लेह मार्केटमधलं जो आता एक आम्ही जस्ट एंटर केलं आणि तिथे एक मला माहिती नाही काय कलाकृती आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, आता याच्यामुळे होईलच, पण आतमध्ये पूर्ण एवढं सगळं हे आहे. इथे हे शॉपचं नाव आहे, बघू आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मी. तर आत्ता जो आहे आपण आलेलो आहे स्पीड 2ला. इथे जे आहे लोकेशन चेक करायला आलो आहोत. बघू हा बाहेरचा व्ह्यू असा काही. आता इथं वरती आलो, बघू लोकेशन पण मस्त आहे इथं. अशी काय लोकेशन हे हळू हे असं काही. ते फिरव मस्त पैकी. थांब रे, चलो वर जाऊ आता. श्वास फुकतो लागे तिथं. हो श्वास फुकतो. तिच्या आतमध्ये आलं, असं काही स्ट्रक्चर आहे. असं काही आपण पण फिरू.
आमच्या गावात रे. फिरत नाही लवकर राहू दे. गणपती बाप्पा मोरया. आलो तो आहोत इकडे पण श्वास एवढा भरला ना माझा बापरे. ऑक्सिजन खूप कमी येते. अवस्था येत नाही मला. फायटर जेट चाललेत बघा यार व्ह्यू इकडे. हेलिकॉप्टर गेला आर्मीचा. मस्त आहे व्ह्यू इथून. तर आत्ता हॉल ऑफ फ्रेमच्या इथे आलेलो आहे. गाडी पार्क केलेली. पार्किंगच्या बाहेरच असे काही लावले. DRDM आहे. आता जाऊ पुढे. एक जीप आहे ज्याच्यावरती की बजुका किंवा काय बोलतात ते लावलेलं आहे. दाखवतो. इथे काय होतं माहिती, थोडं जरी बोललो किंवा हे झालं ना श्वास फुगतं लगेच. बघू ही बघा जी गाडी तुम्हाला मी जीप बोललो ना, जी जिप्सी असं काही आहे. त्याच्यावर बजुका आहेत. बजुका आहे ती काय कॅनन आहेत काय बोलतात त्यांना ते नाही माहिती. इकडे सर्व अजून सीन आहे. बराच काय भरपूर आहे मोठा मोठा. हा इकडचा लँडस्केप बघा. आणि ह्या आर्टिलरी आहेत. थोडक्यात गन आहे त्या. सेम रेंज जे की याचं सर्व होतं आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त पुणे मेड होत्या. तर फायनली आपण आलेलो आहोत हॉल ऑफ फ्रेममध्ये. हॉल ऑफ फ्रेमच्या आतमध्ये इकडून सगळं आहे. हे सर्व एक एक हिस्ट्री ऑफ लडाख आहे. त्यानंतर इकडे सर्व जे आहेत भेटलेलं आहे. जसं की हे वाला आहे, हे स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर ही मूर्ती आहे. हे सर्वांचं इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर खाली जे आहेत जे की आपण थोडक्यात सांगायची जी भांडी आहेत तर ती आहे इथे खाली. आता हे बघा हे सगळं हे मी कुंफूवाल्या मूवीमध्ये बघितलेलं आहे. हे सर्व आहे याच्यामध्ये. इकडे भरपूर काय काय वस्तू आहेत. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे जोझिला आणि त्याच्यानंतर नमिका फोटोका. आपले हे 3 टॉप झालेले आहेत. त्याच्यानंतर बाकीचे सर्व पुढचे बाकी आहेत माझे अजून. आपण ते कवर करणार आहोत. त्यानंतर या साईडला जे आहेत या साईडला आपल्याकडे इथे पण बरंच काय काय आहे. इकडे आहे, इकडे फ्रेम आहेत इकडे. त्याच्यानंतर इथे लिहिलेलं आहेत बरंच काय काय वस्तू आहेत इथे. इकडे पण इथे काय आहे इकडं बघू. इथे सायकलिस्ट मोटरिस्ट जे की एक्सप्लोर करायला आलेले जातात त्यांच्याबद्दल आहे. इकडे पण बरंच काही आहे अजून. आता पुढच्या सेक्शनमध्ये जाऊ आपण. पुढच्या सेक्शनमध्ये हे काय आहे लडाख कल्चर. त्याच्यानंतर इकडे कल्चर रिलेटेड आहे हे सर्व. इकडे बघा हा मुखवटा बघा तो काय लिहिलेला आहे. त्याच्यानंतर बरंच काय काय ते ड्रॅगन्स वगैरे आहेत. यांना हात लावणं मनाई आहे. फक्त आपण त्याची व्हिडिओग्राफी करू शकतो. त्यांना विचारलं पूर्ण ते बोललं अलाउड आहेत. त्याच्यानंतर इकडे अजून हे बघा खाली काय म्हणते आता हे मला पण नाही समजत. ते हत्यार आहेत का? हां हे तर हत्यार आहे. इकडे सगळं हत्यार आहेत. हा वरचा सीन बघा हे सगळे हत्यार आहेत इकडे. त्यानंतर हे काही वाघ बघा. हा पूर्ण दाखवतो मी तुम्हाला. इकडे वेगवेगळे हत्यारे आहेत इकडे. त्यानंतर गन्स इकडे. हे गन्स आय थिंक हे वेगळ्या गन्स आहेत थोडं हॉल ऑफ फ्रेममध्ये. हे काय आहे रूलर्स ऑफ लडाख. ठीक आहे पूर्ण हिस्ट्री आहे ही. इकडे सगळी हिस्ट्री लिहिलेली आहे. इथे पण आहे पूर्ण. त्यानंतर हा सीन बघा इकडे लिहिलेला आहे. त्याच्यानंतर इकडे सॉरी हे बघायचं राहिलं तिबेटियन वेस्ट लडाख आहे इकडे. त्याच्यानंतर वेस्ट लडाख हा पूर्ण वॉरियर्स अँड देन ईस्ट लडाख करतोय बघा. इथे सर्व लिहिलेलं आहे रिजन्स रिलेटेड आणि आहे. इकडे देखील तेच लिहिलेलं आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये. आता आपण चाललो आहे इकडे. त्याच्यानंतर हे तिबेटियनचंच आहे पूर्ण.
तर आतमध्ये जातोय तर आहे आपण. इकडे सर्व लिहिलेलं आहे. त्यानंतर हा इकडे पॉईंट्स आहेत, इकडे सगळं लिहिलेलं आहे. तर इकडे सगळे मेजर्स आणि यांचंही लिहिलेलं आहे. वरती बघा सगळं केलेलं आहेत. सगळे जे काय बोलतात त्यांना वॉरमधले हिरो आहेत ते सगळे इकडे यांनी बनवलेलं आहे प्रॉपर. हा थोडा इकडे आहे, पुढे जाऊ आपण. हे सगळं इथे आहे. त्याच्यानंतर हा पियानोच्या आतमध्ये यांनी सेटअप बनवला बघा, असं बनवलं आहे ज्याने की कोणाला ओळखता येणार नाही. आता या गन्स बघा, गन्स खूप मस्त मस्त तिथे. ही आर्टिलरी आहेत. त्याच्यानंतर तो खूप लांब रेंजसाठी वापरला जातो. नंतर ह्या मशीन गन आहेत. त्याच्यानंतर ह्या RPG आहेत, RPG 7 आहेत या. त्याच्यानंतर ही मशीन गन आहे MG A1. या सगळ्या मशीन गन आहेत इकडे. इकडे जे आहे 1947 to 48 इंडिया पाक वॉर रिलेटेड लिहिलेलं आहे इथे. तर एक एक दाखवतो मी तुम्हाला. की हे सर्व आहे इथे. 1962 सियाचिन इंडियन वॉर तो आहे. हे सर्व लिहिलेलं आहे. हे जे आहे 1964 इंडो पाक वॉर. सगळ्यांची माहिती इथे लिहिलेली आहे. इकडे आहे 1971 इंडो पाक वॉर. अशामध्ये सर्व माहिती लिहिलेली आहे. काय सियाचिनचं आहे इथे सर्व. त्यानंतर इकडे सगळं लिहिलेलं आहे. हे बघा तुम्ही फक्त आता बनवलेलं आहे, फुल 3D मध्ये आहे. त्यानंतर इकडे वॉर हिरोजचं सगळं लिहिलेलं आहे, बॅटल. त्याच्यानंतर हिस्ट्री आहे, मोस्ट ऑफ हिस्ट्री आहे. त्यानंतर हे जे सगळे फोटोज आहेत ना, हे सगळे ॲक्च्युअल तेव्हा त्या टायमाला क्लिक केलेले आहेत. एक मिनटं, इथे मागेच आहे ना डिफेन्स एअरपोर्ट आहे. ओके, तर डिफेन्स एअरपोर्टमुळे आवाज येतो. ओके, बॅटल ऑफ पॉईंट आहे, ते सर्व लिहिलेलं आहे. सगळी माहिती लिहिलेली याच्यावरती. हे जे आपण कारगिल वॉर मेमोरियलमध्ये बघितलं, हे दोन्ही पण पॉईंट तिथे होते की ह्या 2 बटालियननी तिथे सर्व काम केलेलं आहे. त्यानंतर अजून पण होते तिथे. त्यानंतर इकडे अजून भरपूर काय काय आहे. एक मिनटं आलं तर हा पॉईंट पण आता बघू. इकडे बघा बॅग्स वगैरे, हेलिकॉप्टर. त्याच्यानंतर इथे लिहिलेलं आहे हे हेलिकॉप्टरचे ॲक्च्युअल विंग्स आहेत. विंग्स बोला, पंखा बोला. त्यानंतर हे डिझेल किंवा पेट्रोल कॅरी करण्यासाठी असं काही काही जे की प्रोव्हाइड करायचे. नंतर परत आता हा बघा 99मध्ये जे कारगिल युद्ध झालेलं, ही जी आहे LMG आहे. त्यानंतर हे इकडे फोटोज वगैरे आहेत. त्याच्यानंतर इकडे खूप काय काय आहे अजून. आता एक मिनटं, आपला हा पॉईंट कवर करायचा राहिला ना. इथे बघा हा लो पॉईंट्स आहेत हे सर्व. हा टायगर हिल आहे, ही टायगर हिल आहे. त्याच्यानंतर इकडे पण दिलेलं आहेत. त्यानंतर समोरच बघा पूर्णपणे इथे लिहिलेलं आहे सर्व. त्याच्यानंतर बर्फामध्ये जे काही यूज करायचे ते सगळं इकडे हत्यारं लावलेली आहेत. इकडे सर्व आहे. त्याच्यानंतर हे आहे AK-57, AK-57 आणि AK-47. AK-56, सॉरी 57 नाही, 56 आणि 47. आता हे बघा या 3 गन इथे सगळी डिटेल लिहिली आहे. कंट्री ऑफ ओरिजिन जर्मनी आणि स्पेनची आहे. आता इथे बघा ह्या मशीन गन आहेत ॲक्च्युअलमध्ये. याचा स्टँड नाही आहे ह्याला अजून पण गनला. ह्या बायनाक्युलर्स आहेत, आय थिंक सो बायनाक्युलर्स आहेत की ड्रोन आहे काय माहिती. ड्रोनचं ते हे
तर तिकडे गॅस मास्क आहे. त्यानंतर पुढे अजून गन्स आहेत इथे पण. ही RPG आहे. हे काय, हे काहीतरी नवीन आहे, हे मला नाही माहिती काय. हा वाला पॉईंट बघा आता. इकडे सर्व एअर पॉवर आहे. सर्व एवढं हे यूज करायचे. सेलिब्रेशन ऑफ 20 इयर्स ऑफ कारगिल 2019 जे 20 वर्ष पूर्ण झाले कारगिल वॉरला, याच्यामध्ये हे आहे. इकडे जे आहे आपण आय थिंक हे नॉट्स कसे बांधतात त्याच्यावरती आहे. आपण बेसिकली ही नॉट मारतो आपल्या लगेजसाठी. त्यानंतर हे सियाचीनमधलं आहे सर्व. सियाचीनमध्ये काय काय यूज केलं जातं, एक सिंगल पर्सन काय यूज करतो ते आहे. तर वॉरमध्ये ज्या टायमाला यूज केलं जातं ते बघा, इथे बेसिक टेंट आहे. त्याच्यानंतर एक जी आपण बोलतो गादी किंवा काय ते आहे, जे की थंडीमुळे हे होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर इकडे यांनी दिलेलं आहे लंच टाईममध्ये. लंच टाईम कसं आहे. त्याच्यानंतर आईस केव्स. नंतर टिपिकल पोस्ट सियाचीन. ही सियाचीनची पोस्ट आहे, जी की नॉर्मल अशा सियाचीनमध्ये पोस्ट असतात. हा पुढचा पार्ट आहे. इकडे हे काय आहे, इकडे पण बरंच काय काय आहे. इथं स्किट हे आहे. त्याच्यावरती नाव नाही लिहिलेलं. स्कूटर कसली आहे, स्नो स्कूटर असा लिहिलेला आहे याच्यावरती. तर फायनली आत्ता आलेलो आहे शिया पॅलेसमध्ये. या काय हरकत नाही, मला तू बघायचं तू काय करतो. शिया पॅलेसमध्ये आलेलो आहोत आत्ता. इथे जस्ट गाडी पार्किंग केलेली आहे. त्याच्यानंतर आता वरती जाऊ. वरती काहीतरी मला नाही माहिती देव आहे की काय, वरती नक्की कसली मूर्ती आहे ते बघू आता. थोडं एक हार्डली 15 ते 20 पायऱ्या असतील फक्त. तिथून येऊ. आणि चालत यायला सुद्धा रस्ता आहे. आम्ही गाडी डायरेक्ट वरती आणली, इथून चालत यायला रस्ता आहे हा वाला. इथेच पहिले आम्ही थांबलेलो आणि डायरेक्ट हे बघा, हे असं वरती काही आहे. आता जाऊ डायरेक्ट वरती. आजूबाजूचा परिसर असा काही. फोन कुठं, फोन गाडीवरच आहे. मग जाऊ आणा. त्या पाऊचमध्ये बघा, इकडे हे आहे. आता इथे आपण जाऊ वरती. असा काही व्ह्यू आहे. मंदिराचा फ्रंट आहे हा. इकडे सर्व राक्षस बनवलेत, काय बनवलेत का माहिती नाही, बट कलाकृती जी आहे ती खूप चांगली आहे इथे. आणि पूर्ण व्ह्यू आहे 360 कॅमेरा आपला चार्जिंगलाच आहे. गोप्रो पण मी आणला नाही, आपण नॉर्मल मोबाईलमध्ये शूट करतो. इकडे बघा घोडे वगैरे आहेत. बाकी स्ट्रक्चर तर खूप मस्त आहे यांचं, जे काही बनवलं आहे. लास्टपर्यंत जाऊ. मॉनेस्ट्रीच्या आतमध्ये आलेलो आहोत. हे काय ते असतात ना ते गुडवाले, काय विश मागितले का पूर्ण होते. मागितलं तर आहे 2 CRचा पॅकेज. बघू होतोय की नाही लवकर. जाऊ वरती चाललोय. फॅन जॉईन करायला घेतो. हां 2 CRच्या पॅकेजसाठी फॅन जॉईन करायला. हो, इथे पण काहीतरी आहे. हे नवीन आहे, याच्यात घंटा वाजते. चला वरती जाऊ बघू. भाई इथे ना चढायला आहे, हालत टाईट होत आहे. इकडे आलं आतमध्ये. इकडे बघा कसे राहतात. काय माहिती तर आत्ता जे आहोत आलो आहे तेसूम पॅलेसला. आता हळूहळू चाललो आहे वरती. इथे ऑलमोस्ट सगळे पॉईंट जे आहेत तर ते वरतीच आहेत. हळूहळू आम्ही चढतो आहे. मस्त वेगळे आता हळूहळू जाऊ वरती.
आणि एन्जॉय करू व्ह्यू. वर गेला भेटतो डायरेक्ट. हा असा काही व्ह्यू आहे. एक स्टडी व्ह्यू देतो मस्तपैकी. बघा बघा यार, वरती आलो आहे पण श्वास एवढा फुगतोय ना. माझ्या मागे एक आहे, मला बुटं काढायची पण हे नाही, आता ताकद नाही आहे. थोडं पण जरा चाललं नाही ते. आम्ही खूप हाईटवरती आहोत ऑलरेडी. इथे ऑक्सिजन लेवल आहे ना खूप कमी आहे. उद्या तर अजून हाईटवर जाणार आहोत आम्ही. आजच एवढा श्वास फुगतो, उद्या काय होणार मला पण नाही माहिती. आणि ही व्हॅली बघा, आता समोरचा व्ह्यू बघा. तुम्हाला मी पूर्ण पॅनोरॉमिक दाखवत होतो शॉट. सनलाईट इकडे तर इकडचा मस्त कॅप्चर होतो आहे. बाकी इकडे थोडं तुम्हाला ब्लॅक दिसेल. बाकी हा जे सफेद आहे हे बर्फ आहे, पूर्ण रांग आहे बर्फांची. आणि इकडे सर्व हे आहे. आलो इथं. दरवाजा बघा तुम्ही केवढा छोटा आहे. हा बघा, लिटरली पर्सन अर्धा वाकून यायला लागतो. तर इथे जो आहे श्वास खूप फुगतो आहे. आता जाऊ हळूहळू वरती जाऊ, देन बघू आपण. आय थिंक सो माझ्या लेन्सवर काहीतरी लागलं मला दिसतंय. मी साफ करतो लेन्स. तर फायनली तेसोमो पॅलेसच्या टॉपला आलेलो आहोत आपण. माझ्या आजूबाजूचा व्ह्यू, मागचा व्ह्यू असा काही. आय होप सो तुम्हाला प्रॉपर दिसत असेल. मागचा व्ह्यू खूप मोठा आहे इथून. आय थिंक हा सगळ्यात हायटेड पॉईंट आहे, कारण की इथून सगळं दिसतं टोटल ले. ठीक आहे, तुम्हाला मी आतला व्ह्यू पण दाखवतो. इथं असं हा आतला व्ह्यू आहे. तर फायनली आपण आपल्या सेकंड लास्ट डेस्टिनेशनवरती आलो आहोत, शांती स्तूपा. इथे आय होप सो की जास्त चढायला नसावं. बाकी आता जाऊ वरती जाऊ. भाई थंडी इतकी आहे की मी एक बेस्ट लायनर घातला आहे, टोपी घातली आहे, त्याच्यावरती आपला टी शर्ट आहे नॉर्मल. तर जाऊ वरती बघू. वर गेलो तुम्हाला मी दाखवतो. इकडे टॉयलेट वगैरेची चांगली सोय आहे. इकडे काही असं बरंच काही गोष्टी आहेत इथं तुम्हाला ना मार्केटमध्ये बार्गेनिंग करावी लागेल, नाहीतर मग काही फायदा नाही. तर फायनली शांती स्तूपाच्या इथं पोचलेलो आहोत आपण. माझ्या मागचा असा काही व्ह्यू. श्रेयस फ्रेम येते बरोबर. हो बरोबर. काही व्ह्यू आहे माझ्या शांती स्तूपाच्या मागचा. आपण एक क्लॉकवाईज राऊंड मारू पूर्ण. ते नाही का कुठला आता अजून खाली अँगल ठेवला आहे. आता प्रॉपर सगळं तुम्हाला दिसेल. आय होप सो. पुढे बसायला जागा आहे, मी बसणार आहे पुढे 2 मिनटं तरी. हा बघा असं काही शांती स्तूप आहे. मागे स्नो कॅप माउंटन्स वगैरे सर्व